मी अमोल गावडे। हे बघा, हा कोणीतरी बायोडाटा सेंड केला होता। महिला अनाथ आश्रम विभाग हा कुठला विभाग आहे त्यालाच माहिती। हे खोटे खोटे बायोडाटा असतात असे। याच्यामध्ये काय सांगितले, आश्रमचे नियम कोर्टामार्फत लग्न लावून देण्यात येणार। आता कोर्ट कुठला आहे हे सुद्धा त्यालाच माहिती असणार। 1,500 गेट पास, आता कुठला गेट लावला आहे हे सुद्धा त्यालाच माहिती असणार। मुलींना डांबून ठेवलेलं असतं, गेट असतं, गेटला लॉक असतं। पैसे 1,500 दिलात तर गेट खोलणार, मग असा त्यांचा तो धंदा आहे। तर त्याच्यामुळे कसं इथे काय सांगितलं आहे, 12वी शिक्षण, कमीत कमी शिक्षण सांगितलं जातं। कशाला, लोकांना फसवायला बरं पडणार। आणि शेती करणारा मुलगा चालेल। आता एक विचार करा, अशी कुठली मुलगी आहे की शेती करणारा मुलगा चालतोय? बरं, आता ही अनाथ आहे म्हणून सांगितलं, हिला साडी बिडी दिली कोणी या मुलीला? आणि एवढी भरजरी साडी कोणी दिली या मुलीला? बरं, तिचं राहणीमान बघा, मेकअपचं साहित्य कोणी दिलं तिला? अनाथ आहे ना मुलगी अनाथ आहे म्हटल्यानंतर कशी असायला पाहिजे हे लोकांच्या लक्षात येत नाही आणि मग लोक बरीच फसतात। आणि मी तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही लोक व्हिडिओ शेअर करत नाही। व्हिडिओ शेअर करा। हे बघा, इथे नंबर त्याने दिला होता, मी तो नंबर डिलीट केला आहे, थोडासा ठेवला आहे मी, पण बाकीचा डिलीट केला आहे मी, अर्धा नंबर। कशाला? कारण लोक फसू नयेत म्हणून। तर लोकांनी हा असा व्हिडिओ शेअर केला पाहिजे, कोणाचं तरी भलं होईल, जे लोक फसत आहेत त्यांचं भलं होईल, समजलं ना? तर नको तिकडे लूट चालू आहे आणि अशा लोकांमुळे बाकीचे जे मॅट्रिमोनी आहेत त्यांची घुसमट होते, जे खरोखर लग्न जमवणारे आहेत त्यांची घुसमट होते। आणि म्हणून मी सांगतो मित्रांनो, तुम्ही स्वतः जाहिरात द्या, कुठे जाऊ नका, कुठल्या मॅट्रिमोनीमध्ये जायची गरज नाही तुम्हाला। तुम्ही स्वतः जाहिरात दिला तर ॲटोमॅटिक तुमचे प्रश्न सुटणार आहेत। कारण कुठल्या मॅट्रिमोनीवर विश्वास ठेवायचा आणि कुठे नाही ठेवायचं हे काहीच कळत नाही, कारण नको ते धंदे खूप वाढलेत। आज मुलींचे असे फोटो कुठे कुठे चोरले जातात। हा फोटो हा खरा नाही आहे, हिचं नाव शिवानी सांगितलं आहे, हिचं नाव शिवानी नाही आहे, हिचं नाव वेगळंच असणार। हा फोटो कुठे भेटला काय माहिती, म्हणजे असं प्रकार चालतात। आणि मुलींचे फोटो असे व्हायरल होत असल्यामुळे मुली मॅट्रिमोनीकडे जात नाहीत। मग मुली जर जात नाही तर तुम्हाला भेटणार कुठून? त्याच्यामुळे लग्नसंख्या घटली आहे। पहिलं काय व्हायचं, पहिलं मुली विश्वास ठेवत होते आणि मुली येत होत्या, प्रचंड प्रमाणात मुली असायच्या आणि पटपट लग्न जुळायची। पण आता काय झालं आहे, हे असे धंदे खूप वाढलेत आणि त्याच्यामुळे मुली मॅट्रिमोनीकडे जात नाहीत। मग आता मॅट्रिमोनीकडे जात नाही तर आपल्याला त्यांच्याकडून पोचायचं आहे, आपण काय त्यांच्या घरी जाणार का? घरी गेलो तर काय होणार, मार पडेल। मग मी जी सिस्टीम तयार केली त्याच्यामध्ये कसं आहे की त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही त्यांच्या घरात व्हिडिओ जातो तुमचा, त्या मुली बघतात, ज्या मुलीला आवडेल ती मुली डायरेक्ट कॉल करणार। याचा अर्थ काय, इथे लग्न होणार। आणि म्हणजे आपल्याला घरोघरी फिरायची गरज नाही, एक व्हिडिओ टाकला आणि आपलं काम करत राहायचं, ॲटोमॅटिक आपल्याला कॉल येतात। समजा 10 मुलींनी बघितलं, त्यांनी कॉल नाही केला, 11वी बघणार, 11वी तिने नाही कॉल केला, 12वी बघणार, असे बघत राहणार मुली। समजा 10,000 लोकांनी बघितलं, 10,000 मुलींनी बघितलं, त्याच्यामध्ये एक तरी कॉल करेल। 10,000 मधलं बोलतोय मी कमी नाही बोलत आहे। 10,000 मुलींनी जर बघितलं तर त्याच्यामध्ये एक तरी मुलगी तुम्हाला कॉल करेल। मुली तर बघतच राहणार, मुलं बघत राहणार, कोणीही बघणार, पण तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार ना। आता व्हिडिओमध्ये मी फोटो वगैरे टाकत नाही, मी मुलांचेही टाकत नाही, मुलींचेही टाकत नाही। हा जो फोटो दिसतोय हा फ्रॉड फोटो आहे, फेक फोटो टाकला आहे त्यांनी आणि फेक बायोडाटा बनवला आहे, म्हणून हा फोटो दिसतोय तुम्हाला। परंतु मी फोटो कोणाचे असले हे करत नाही। माझे व्हिडिओ बघा, जिथे जिथे माझा फोटो स्वतःचा दिसतोय तो माझा खरा व्हिडिओ, आणि मी खरेखुरे व्हिडिओ बनवतो, मी खोटे व्हिडिओ बनवत नाही, एवढं लक्षात घ्या। बरेच लोक अर्धवट व्हिडिओ बघतात आणि स्किप करतात, तसं करू नका। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की काय चाललं आहे, मार्केटमध्ये आपण कसं फसू शकतो। तर त्यामुळे काळजी घ्या आणि सुरक्षित राहा, इतकं सांगतोय। जर शक्य असेल तर शेअर करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून सगळे लोक सावध राहतील। धन्यवाद।